पवनी तालुक्यातील खड्डेमय झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करा अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने सादर करण्यात आले आहे। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात मागील जुलै महिन्यात दरवर्षीपेक्षा यावर्षी सर्वात जास्त अतिवृष्टी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पवनी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलियांवर खड्ड्याचे खड्डे निर्माण झाले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना आणि व्यापाऱ्यांना रस्त्याने ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो। रस्ते खड्डेमय झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याने बरेचशा लोकांना आपला जीव गमवावा लागतो, तर कित्येक विकलांग होतात। पवनी तालुक्यातील खड्डेमय झालेल्या रस्त्यांची, पुलियाची तात्काळ डागडुजी करून ये-जा करण्यासाठी रस्ता सुरळीत करण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पवनी तालुकाध्यक्ष भोजराज कांबडी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले। प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे डागडुजी तात्काळ करण्यात यावी, जेणेकरून होणारे अपघात टाळता येईल आणि ये-जा रस्ता सुरळीत होईल, अशी चर्चा करून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनाची दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पवनी तालुका आणि शहरच्या वतीने प्रशासनाच्या आणि प्रतिनिधींच्या विरोधात मनसे अनोखा आंदोलन करेल, असे यावेळी निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदन देतेवेळी मनसे तालुकाध्यक्ष भोजराज कांबडी, शहराध्यक्ष संजय पुरी वेकुटे, अनिल जांभुरे, राकेश आकरे, किशोर बारसागडे, प्रशांत उरकुडकर, विश्वेश्वर मलवडे, तुनाल लांजेवार, चंदू उकरे, प्रमोद सेलोकर, प्रफुल्ल ढेंगरे, हरिगोपाल कांबडी, भावेश बावनकर, विजय गाडेकर, मनसे पवनी तालुक्यातील पदाधिकारी, सहकारी निवेदन देतेवेळी उपस्थित होते।